दीपक यांचा पहिला चेंडू सामना करतील सूरज. सामना 3 षटकाचा असेल. फर्स्ट बॉल. यावेळेस पहिला चेंडू तरार होता. पहिला चेंडू म्हणजे धावाला आहे. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती चिचपाडा संघाने. गोलंदाजीच्या जोरावरती हा संघ या स्पर्धेत पुढे आलाय. चांगली गोलंदाजी केली सकाळच्या सत्रामध्ये. परंतु संध्याकाळचं सत्र चालू झालं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनल सामना पाहतो आपण. यावेळेस पंचांचे बाजू पहिले तर दोन्ही हात समांतर होतात आणि एक धाव येते अवांतर. या अवांतरच्या मधील धावफलक पुढे सरकते. श्री गणेश होतोय या अवांतरच्या मधील. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस बघा डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. दीपक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला चेंडू स्पर्श झाला. चेंडू होता लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे फील्ड करेल तो 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन बोर्ड. बघा चांगला चेंडू हाताळला होता, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव. यस पंचाने रेफर केला जातोय. व्हाईट साठी पंच. व्हाईट साठी रेफर केले पंचांनी. पुढे काय डिसिजन येते तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल बघूया आपण. नो बॉल. विकेट. विकेटच्या बाहेर चेंडू लँड झाला. त्याच कारणास्तव पाहिजे तर हा नो बॉल असेल. उडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्रेटचा चेंडू असेल. मग त्या फटका खेळायला संधी असेल फलंदाजाकडे. सूरज यांच्याकडे. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. तिकडे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. त्याच कारणास्तव एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. बघा थ्रो चांगला झाला होता, गॅदर नाही करता आला. त्याचाच फायदा पाहिला तर मिसफिल्डचा अजून एक येते धाव, म्हणजे या 3 धावा. बघा तिकडे फक्त आणि फक्त 2 धावा, तिकडे अजून एक धाव ऍड करून पाहिले आपण. 3 धावा आल्यात. चांगली रनिंग बिटवीन विकेट पहिले आपण दोन्ही फलंदाजामध्ये. 4 चेंडू 8 धावा. मिस्टाभिषेक चेंडू हवेत आहे. स्वतः विकेट किपर चेंडू खाली करून त्यांच्याकडून होते चुकी आणि बॉल जातो सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल धावेसाठी. तर सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 9 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस सोडून दिला. लेगच्या बाहेर चेंडू पिच केला होता. 15 वाईट चालतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये अडवणा पाहतोय. या अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर स्टोक, परंतु चेंडू जाऊ सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल धावेसाठी. धावसंख्या पोहोचते 11. 11 ऑन बोर्ड.
षटक संपलं पहिलं, एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11व्या आकड्यावरती 11. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते आपण पाहतोय मिस्टर मंगेश. मंगेश बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फटका सजवला आहे, चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावफलक जाऊन पोचते 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. बघा मोठे फटके येऊन देत नाहीये चिचपाला संघ. सकाळी 17 मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी संध्याकाळी 17 मध्ये सुद्धा चालू आहे. यावेळेस फटका तर फसलाय, चेंडू बर्राच का हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि चांगलं जजमेंट पाहतोय आपण. फिल्डर करून गडी बाद होतोय, फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय अंकलेश यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. बघा थोडस फंबल झालंय, गोलंदाज सुद्धा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि करत नाही चुकी. अजून एक मला वाटतं त्याच क्षेत्ररक्षकाला तिकडेच ठेवलं होतं, त्याच फलंदाजीसाठी जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अंकलेश चौधरी तंबूच्या आशाला परतायला पाहतोय. हॅट्रिक नाही झाली ना यावर, नाही पण हॅट्रिक झाली नाही ना अजून. झाली सकाळी. विशाल नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर विशाल यांना पाहतोय. मंगेशचा पुढचा बॉल. यावेळेस ओव्हरपिच चेंडूला फटका सजवलाय, परंतु चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन 4 धावांसाठी चौकार होत आहे. बघा जर या चेंडूवरती जर तुर्चित पुढे आले असते क्षेत्ररक्षक तर हा झेल नक्कीच कन्वर्ट झाला असता. हाफ चान्स होता परंतु झेलकडे गडबड होता. हॅट्रिक बॉल होता परंतु तो झेल नाही तर चौकार गेलाय. 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतो 16 या आकड्यावर 16 रन ऑन बोर्ड. पुढचा बॉल मंगेशांचा. यावेळेस पुन्हा एकदा खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझर्व क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेस होताना पाहतोय आपण.
बघा थ्रो सुद्धा चांगला झाला होता, परंतु आउटफील्ड थोडस खराब असल्या कारणास्तव पाहिलं तर चेंडू थोडासा त्याला चकून डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि या तीन धाव हॅलो धावसंख्येचा पोहोचते 19 या आकड्यावरती. यावेळेस ओव्हरपेस चेंडू होता, त्याला सरळ पुल केलाय आणि बॉलला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. धावसंख्येचा पोहोचते 25 या आकड्यावर. 25 ऑन बोर्ड. चेंडूवरती एक सिंगल धाव. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं फेंबल झालं, त्याच कारणासाठी पाहिलं तर 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये आले पाहतोय. बघा चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यस नो वेट याचा चांगला समन्वय पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांमध्ये. त्याच कारणास्तव पाहिले या 2 धावा. आदरणीय सन्मान्य प्रभाजी तांगडी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पाहुण्याला विनंती असेल तुम्ही कृपया करून या VIP डायस वरती स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. पुन्हा एकदा मॅच मध्ये जातोय तर एक अजून गडी गाळताना पाहतोय आपण. सूरज बॅक टू डायव्हर्ट गेलाय, त्याच्या जागी आलाय आता नितीन काकड्यांना पाहतोय. मंगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती नितीन साठी. यावेळेस यू मिस डेफिनेटली हिट. फर्निचर होतं डिस्ट्रॉय. दांडी गुल होतोय. फलंदाज आल्या पावली परततोय. विकेट डाऊन. नवीन फलंदाज आपण पाहतोय दिलीप चौधरी यांना. सकाळी सत्रामध्ये 2 बॉल 1 धावाची आवश्यकता असताना याच फलंदाजाने एक सिंगल धाव काढून मॅच फिनिश केला होता. नंतर सुद्धा पहिल्या सेकंड राऊंड मध्ये सुद्धा 1 बॉल 1 धावाची आवश्यकता असताना याच फलंदाजाने एक सिंगल रन काढून सामना विजय करून दिला होता. तोच फलंदाज पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय दिलीप चौधरी यांना. शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील या इनिंग मधील. मंगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुढे सरसावून बघा लेट आल्यात पण ग्रेट आल्यात. षटकार आलाय. संकट मोचनचं काम करतायत दिलीप चौधरी. बघा सकाळी सत्रामध्ये 2 वेळेस पाहिलं तर संघ थोडासा अडचणीमध्ये होता, त्यावेळेस संकट मोचनचं काम सुद्धा केलं होतं याच फलंदाजाने. आता सुद्धा पाहिलं संघ थोडासा बॅकफूट वरती आहे, परंतु आल्या आल्याच षटकार खेचून संघाला फ्रंटफूट वरती आणलाय. म्हणजे संकट मोचनचं काम केलं यावेळेस दिलीप चौधरी यांनी. शेवटचा बॉल असेल या षटकातील या इनिंग मधील. शेवटचा बॉल बघूया मोठा फटका येईल का या शेवटच्या चेंडूवर सुद्धा.
शेवटचा बॉल यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क नाहीये. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. बाईकच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. 35 या आकड्यामध्ये 36 धावांचं आव्हान ठेवते. वाईट साठी रेफर केलंय. यस, पंचाने वाईट साठी रेफर केलं जाते. बॅट्समॅनने केलंय. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. फेल डिलिव्हरी असेल. पस्तीस धावा झाल्यात आणि 36 धावाचं टार्गेट सेट केलं. नाण्याची एक बाजू पाहिली आपण, दुसरी बाजू थोड्याच वेळात पाहू आपण. तोपर्यंत विश्रांती घेतो आणि आमचे साथी समालोचक मित्रांना आमंत्रित करतो. त्याने आवाज ऐकतील आपण प्रदीपजी लोखंडे सरांचा. ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद दर्शनजी. उद्याच्या दिवसामध्ये 12 संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील या मैदानावरती. पहिला सामना असेल पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा असा पहिला मॅच असेल. त्यानंतर आय जीवदानी स्पोर्ट्स वालू आय ग्रुप भाटपाडा असा दुसरा मॅच असेल. त्यानंतर आय जीवदानी गिरीज एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा असा चौथा सामना असेल. त्यानंतर सह्याद्री स्पोर्ट वाफाणे आणि नित्यसाई लोहयानगर असा 5वा सामना असेल. त्यानंतर चिंचोडी पाटीलपाडा पीरबाबा स्पोर्ट्स पापडी 7वा सामना असेल. त्यानंतर न्यू स्टार मडीपाडा आईगावदी स्पोर्ट्स कामन असा 8वा सामना असेल. उद्याच्या दिवसामध्ये 12 संघ इन ऍक्शन या मैदानावरती पाहायला मिळतील. 35 धावा या धावफलकावरती लागले. 36 धावांचं टार्गेट हे सेट केलंय. म्हणजे प्रति षटका मागे पण पाहतोय 12ची सरासरी इथे राखावी लागेल हा मॅच जिंकण्याकरता चिंचवाडा या टीमला. दीपक पिलाला आपण पाहतोय स्ट्राईक वरती असेल. तर नॉन स्ट्राईक वरती पाहतो आपण मंगेश मूर. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंकलेश चौधरी. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना चिंचवाडा त्यांच्या विरुद्ध पेंढरीपाडा आपण पाहतोय. चिंचोडी आसरोटीपाडा दुधाई स्पोर्ट्स आसरोटीपाडा या संघाला बाय मिळालेली आहे. त्यांना पुढच्या फेरीत चाल मिळाला. या संघातून जो संघ जिंकेल त्या संघासमोर 2 हात करेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अंकलेश बॉलिंग ट्रॅक वरती समोर फलंदाज दीपक. पहिला बॉल बॅटचं एज घेतलं लिडिंग एज आणि चेंडू आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. डिक्लेरेशन सुरुवात धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 1 या एका धावेने श्री गणेश होतोय. प्रति षटकापैकी 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि ते पण पाहतोय की पहिल्या बॉल वरती 1 धाव आलेली आहे. स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. नंतर पाहतोय की चिंचवाडा संघ देखील चांगली कामगिरी केली. पाहूया 36 धावांचं टार्गेट आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल. मॅच जिंकण्याकरता मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे चिंचवाडा संघाला. कारण प्रति षटकामध्ये 12 धावाची सरासरी आहे. म्हणजे एक चौकार किंवा एक षटकार षटकामध्ये फार गरजेचं आहे.
पहिले 2 चेंडूमध्ये फक्त एक धाव आलेली आहे. दीपक आणि मंगेश अशी ही जोडी. बघा फटका खूप चांगला केला. या चेंडूवरती किती धावा येत आहेत पाहूया. सरपंच 4 धावा असतील. पाच धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले 3. फुलटा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. मंगेश मोर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. राकेश गोवारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मला वाटतं मैदान पाहण्यासाठी, मैदानाची पाहणी करण्यासाठी ते आलेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ते इन ऍक्शन पाहायला मिळतील या मैदानावरती. सध्या राकेश गोवारी भरपूर फॉर्म मध्ये आहेत. नवीन फलंदाज अक्षय माळी आलाय, ज्याने सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. तोच अक्षय माळी आपल्याला 1 डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. फुलटा चेंडू पंचाने लगेच हात बाहेर काढलाय. बिमर घोषित केलाय. ते आपण पाहतोय की तिसऱ्या पंचांकडे रेफर तर केलाय आणि नो बॉल देखील आहे. म्हणजे 1+1 अशा 2 धावा तर धाव फलकावरती लागलेल्या आहेत. मात्र जो फलंदाज आहे तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. चला पाहूया. डिसिजन पेंडिंग आहे. तर फलंदाज बाद असेल, आउट. चेंडू आहे म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असणार आहे. अमोल बरफ न्यू बॅटर इन झालेला आहे. फ्रेडचा चेंडू असेल. आपण एक चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय अंकलेश याचा. फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय, त्याला खेळून काढता आलेला नाहीये आणि आपण पाहतोय धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकातील 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. स्वादाबान फुलटा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. दीपक ची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद.
धावसंख्या 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटकाची समाप्ती झालेली आहे म्हणजे मॅच जिंकण्याकरता अजूनही 29 धावा 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय राम पिलाना. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक वरती पाहतोय आपण सध्या अमोल याला. दुसरं षटक हाताळण्यासाठी सूरज आलाय. सूरज काकड. जोरदार अपील इथे आपण मध्ये झालेली आहे मात्र अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडू. सूरज काकड हे दुसरे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 29 धावा इकडनं 11 चेंडूमध्ये बनवायच्यात मॅच जिंकण्याकरता. जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये आणि इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बघा खूप चांगला फटका केला गेला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे चांगला झेल. अप्रतिम झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मंगेश येतोय. राम आणि मंगेश अशी ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या जरी अडचणी वाढल्यात चिंचवाडा संघाच्या, कारण सूरज याने चांगली कामगिरी, पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती एक विकेट देखील आलेली आहे आणि चौथ्या बॉलवरती देखील विकेट आलेली आहे. क्लीन बोल्ड केलंय. मंगेश याला परतावा लागेल. फलंदाज बाद. आता या मॅच वरती आपण पाहतोय, या सामन्यावरती जी पकड आपण पाहतोय स्वराज पेंटीपडा संघाची पूर्णतः मजबूत झालेली आहे. नवीन बॅटर कृष्णा येतोय. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 29 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 8 चेंडू 29 धावा. मोठे फटके मारावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील तरच या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतायत चिंचवाडा हा संघ. षडंबोलचा फटका ते आपण पाहतोय. ऑन साईड हा फटका केलेला, 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे आपण पाहतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. नऊ धावा धावफलकावरती लागलेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे देखील बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतो निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आपण पाहतो 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 27 धाव्यांची आवश्यकता आहे. सूरज याने फक्त 2च धावा खर्च केल्यात. 6 चेंडू 27 धावा. नितीन काकड आपण पाहतो न्यू बॉलर आलाय. नितीन काकड बघूया कशा प्रकारे बॉलिंग करतो. तरी बॅटिंग करणारा जो संघ आहे तो अडचणीत आलेला आहे, कारण इकडनं त्यांना मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. चार मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चिंचवाडा संघाला 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेचे समाधान देखील बाळावं लागेल. इकडं आणखीन 26 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत, म्हणजे 4 षटकार 1 दुहेरी धाव. स्वराज्य स्पोर्ट्स पिंपळा संघाने पूर्णतः आपण पाहतोय या मॅच वरती जी आपली पकड आहे ती मजबूत केली आहे. इथे देखील आपण पाहतोय टायमिंग झाला. एलपी षडवा चेंडूच्या खाली येतोय. टेकन
आणखीन एक फलंदाज बाद. कृष्णा देखील बाद होऊन माघारी परततोय. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती चिंचपाडा या संघाने. आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी खराब कामगिरी होताना दिसतंय. बॉलिंग मध्ये पण पाहतोय भरपूर धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना जास्त धावा आलेल्या नाहीयेत. विकेट सातत्याने डाऊन. अनिल येतोय. अनिल बरफ. अनिल बरफ बॅटर बॅटचा यश लागलाय आणि चेंडू आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. नितीन काकड याने देखील चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. 3 चेंडू त्याने फक्त 2च धावा खर्च केल्यात. 11 धावा धाव फलकावरती. अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. बघा इनफिल्डच्या वरून कॅप मध्ये फटका केला. शतरक्षक आहेत तिकडे. फक्त 1च धाव. बघा पूर्णतः बॅकफूट वरती ढकलला गेलाय चिंचवाडा संघाला. पण स्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक गेले चेंडूच्या काल्याने खूप चांगला झेल देखील ते पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. अजून एक शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. चला नवीन बॅट्समॅन पाठवून द्या लगेच. आणि आसुर्टीपाडा टीमला विनंती असेल आपला संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. प्रसाद येतोय. प्रसाद पारधी. एक चेंडू मध्ये आता 24 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 24 धावा. मॅच पूर्णतः आपण पाहतोय स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरपाडा संघाच्या बाजूने जाताना दिसलाय आणि हा चेंडू देखील इथे धाव आलेला आहे. अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरपाडा या संघाने जिंकलेला आहे. तर कॅप्टन लगेच पाठवून द्यायचा टॉस करण्याकरता.